पानिपत ही कादंबरी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये होती असं म्हणलं तर मी अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचं लिखाण नव्या पिढीला एक वास्तवदर्शी इतिहासाचं दर्शन देण्याचं काम सातत्याने करत असतात. आणि हा जो काही कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल लिखाण केलं, माझ्या मते फार मोठं योगदान हे त्यांच्याकडून झालेलं आहे. अनेक साहित्यिक उत्तम मराठीमध्ये झाले, त्यातल्या त्यात ते उपेक्षित समाजामध्ये जे फायदा झाले, त्यांच्या साहित्याची उंची आणि दर्जा हा किती असला तरी महाराष्ट्रानं त्यांचं मनापासून किती स्वागत केलं. महाराष्ट्र याचा अर्थ महाराष्ट्रातले सगळे वर्ग, सगळे थर. हा प्रश्न उपस्थित केला तर हा प्रश्न वादग्रस्त प्रश्न होऊ शकतो. अण्णाभाऊंचं हे उत्कृष्ट लिखाण लोकप्रिय महाराष्ट्रामध्ये झालं, पण त्यांच्याबद्दलचं वास्तवचित्र या ठिकाणी विश्वासपात्रांनी निघून ठेवलं. त्याचा प्रकाशनाचा सोहळा वेळ शहरामध्ये होतोय आणि या प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये पुणेकरांची उपस्थिती किती आहे यावर बोलायचं म्हणलं तर कदाचित वादग्रस्त विधान माझ्याकडनं होईल आणि मी त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही. अण्णासाहेबांच्याबद्दल, अण्णाभाऊंच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये अति आस्था आहे, हा सगळा वर्ग झाडून या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अण्णाभाऊ हे शेरार तालुक्यातले गाव, त्यांचं वाटेगाव. शेरार तालुक्याच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करणार, संघर्षशील अनेक चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जन्मभूमी ही शेराळ म्हणून ओळखली जायची. संघर्ष करण्याच्या संबंधीचा स्वभाव हा शेराळच्या जनतेचा होता. जुन्या काळाचं जर माहिती आपण घेतली तर शेराळचं की जिथं वाटेगाव येतं यांचं वैशिष्ट्य हे की एखाद्या प्रश्नावर मदत झाली तर टोकाची कृती करायची आणि ती टोकाची कृती करायची असेल तर तिथं चर्चा व्हायची. एखाद्या व्यक्तीनं दाढी ठेवली तर शेराळमध्ये किंवा वाटेगावच्या परिसरामध्ये चर्चा व्हायची की यांनी दाढी का राखली. दाढी राखली याचा अर्थ कोणाचा तरी त्याला शेवट करायचं आणि ती शेवट करण्याच्यासाठी ती दाढी राखली आणि ते काम झाल्याच्या नंतर दाढी करायची. हे वैशिष्ट्य वाटेगाव आणि ह्या शेराळच्या परिसराचं होतं. महाराष्ट्राची 1949 सालची जी चळवळ झाली स्वातंत्र्याची, त्याच्यामध्ये सातारा आणि या भागाचं योगदान फार मोठं आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या काळामध्ये त्या परिसरात आले. नाना फडसांचं नाव घेता येईल, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता येईल, जी जी राज यांचं नाव घेता येईल, अनेकांची नावं घेता येतील. आणि वैशिष्ट्य की हे सगळेजण त्या शेराळा, वाटेगाव आणि त्या परिसरात आलेली आणि त्या परिसरामध्ये
अण्णाभाऊ यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीच्या कुटुंबात शिक्षणाच्या संबंधीची संधी नाही, शाळेची उपस्थिती 1.5 दिवसाची आणि अखंड कष्ट केल्याशिवाय 2 घास पोटामध्ये जाणार नाही ही घरची स्थिती. याही स्थितीचा बदल करायचा असेल तर त्या काळामध्ये लोकांचं लक्ष नेहमी असायचं मुंबईला जाण्याचं. आणि मुंबई ही अशी नगरी होती की कुणाला कधी उपाशी ठेवत नाही. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या कुटुंबियांनी सुद्धा निर्णय घेतला की मुंबईला जाऊया. जाण्याच्यासाठी खिशामध्ये दंगली नव्हती. वाटे गावचे मुंबईत चालत त्या ठिकाणी गेले आणि तिथल्या पत्र्याच्या चाळीमध्ये वास्तव्य करायला कुटुंबियांच्या सहित त्यांनी सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये गिरणगावच्या त्या सगळ्या भागामध्ये कुठल्यातरी गिरणीमध्ये जावं, तिथं काम करावं किंवा छोटी कामं करावी आणि त्यातनं व्यक्तिगत जीवनाच्या गरजा भागवाव्यात हे काम अण्णाभाऊंनी त्या काळामध्ये केलेलं होतं. त्या गोष्टीचा एक वेगळा अनुभव आपण पाहिला. गिरणगावामध्ये काम करत असताना कामगार चळवळीशी संबंध आला. त्या काळामध्ये काँग्रेस दांडे असतील किंवा त्यांच्यावरचे अनेक सहकारी असतील, या सगळ्यांनी एक जबरदस्त शक्ती उभी केलेली होती गिरणगावातल्या कष्टकरी लोकांची. अण्णाभाऊ हे त्याच्याकडे आकर्षित झाले आणि त्या गिरणगावच्या भागाच्या लोकांच्यामध्ये संघर्ष झाले आणि त्यांची लेखणी ही तिथून अधिक खर्च होत गेलेली होती. त्यांनी लिखाण केलं, अनेक प्रकारचे लिखाण त्यांनी केले. आज फकीरा असेल किंवा अनेक त्यांच्या लिखाणाचे जे काही गोष्टी त्यांनी केल्या त्याच्या प्रत्येक लिखाणाच्या संबंधी प्रचंड मान्यता त्यांना समाजाकडनं मराठी वाचकांच्याकडून मिळाली. काव्याच्या संबंधी सुद्धा सांगता येईल. अनेक याचा उल्लेख या ठिकाणी केला. गिरणीमध्ये काम करत असताना घर तिकडं गावाकडं आणि गिरणीमध्ये त्या ॲक्टर्स आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांनी जे एक अत्यंत लोकप्रिय राहिलेलं गीत त्यांचं, माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची राहिली राहिली. आज त्या काळामध्ये गिरणगावातल्या कामगाराच्या प्रत्येक मुखातून अण्णाभाऊचं हे काव्य सहजपणाला ऐकायला मिळायचं. आज या सगळ्या कामामध्ये असताना ते आकर्षित झाले साम्यवादी विचारासाठी. कम्युनिस्ट पार्टीच्या त्या काळामध्ये तुमचं काम होतं गिरणगावामध्ये, तुमची गमतीची स्थिती असायची. गिरणगावातल्या गिरण्यांचं नेतृत्व काँग्रेस केलं, संस्थात्मक, आणि राजकीय विचारधारा ही साम्यवादीची. आणि ते साम्यवादाची विचारधारा अतिशय लोकप्रिय होती. अण्णाभाऊ त्याच्यामध्ये आकर्षित आहे. अनेक बैठकीमध्ये ते उपस्थित असत, चळवळीमधल्या कामात सहभागी होत असत आणि त्यांचं लिखाणसुद्धा त्यावर आधारित होत असत. या सगळ्या लिखाणातून अनेकांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था निर्माण झाली आणि अनेक साम्यवादी नेत्यांच्या मनामध्ये अण्णाभाऊंच्याबद्दलचं आकर्षण, आदर हा निर्माण झाले होता.